पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। कबूतर देवाणघेवाणीच्या वादातून मित्राची धारदार शस्त्रानं हत्या। साक्री शहरासह नुरानी नगर हदरले। मोठी धक्कादायक घटना। छंदातून पेटला राग। कबूतर देवाणघेवाणीवरून वाद वाढला। संतापाच्या भरात मित्रावर प्राणघातक हल्ला। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात मित्रानंच आपल्या मित्राची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कबुतरांच्या देवाणघेवाणीवरून सुरू झालेला वाद थेट जीवघेणा ठरल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नुरानी नगर इथं राहणाऱ्या शोयब सईद शेख आणि त्याचा मित्र नूर पिंजारी यांना कबूतर पाळण्याचा छंद होता। या छंदातून दोघांमध्ये कबुतरांच्या देवाणघेवाणीवरून वाद निर्माण झाला। हा वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर थेट हिंसक घटनेत झाले। तक्रारीनुसार संतापाच्या भरात नूर पिंजारी यानं धारदार शस्त्रानं शोयब शेख याच्या पाठीवर, छातीवर आणि गळ्यावर वार केले। गंभीर जखमी झालेल्या शोयबचा मृत्यू झाला। नूर पिंजारीच्या घराच्या छतावर शोयबचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। संबंधित संशयिताविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे किरकोळ कारणावरून वाढणारे वाद किती भयानक वळण घेऊ शकतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। परिसरात यावेळी पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचं समजलंय। यावेळी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सदर घटनेबाबत सविस्तर माहिती दिली। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। दिनांक 7/2/2026 रोजी रात्री 2200 ते 2300 वाजेच्या दरम्यान साक्री शहरामध्ये महाराणा प्रताप चौक येथील पिंजारी यांच्या घराच्या टेरेसवरती एका इसमाची मयत झाली। वय 17 वर्षाचा मर्डर झाला अशी आम्हाला निरोप होता। त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी वय वर्ष 17 मुलगा राहणार ओम शांतीनगर याचा स्टॅबिंग करून त्याचा मर्डर केल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आले। सदर ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सुद्धा त्या मृत याच्यावरती करण्यात आलेला आहे। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारानुसार 3 आरोपींवरती या ठिकाणी ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे। एक वय वर्ष 17 मुलगा आहे, दुसरा बटू पिंजारी, तिसरा नरगिस पिंजारी अशा तिघांवरती गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। घटनेचे कारण कबूतर पाळण्यावरून झालेलं आहे असं सध्या फिर्यादीमध्ये नमूद आहे। पोलीस त्याच्यावरती तपास करत आहेत। सर, याच्यामध्ये महिला पण आहे का? त्याच्यामध्ये आरोपी महिला सुद्धा पोलीस सुरू करतात। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।